हाय मित्रमैत्रिणींनो, बघा संध्याकाळचे 6 वाजले आणि मला तुम्हाला काही माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग सांगायचे. तर वाटलं चला आपण बोलूयात. मी आज अत्यंत खुश आहे कारण त्याचं असं आहे की माझा एक लॉंग व्हिडिओ होता, त्याला 1K प्लस व्ह्यूज मिळालेत. त्यासाठी मी खुश आहे कारण माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओंना अगदीच कमी व्ह्यूज आहेत. तर तो पहिला व्हिडिओ आहे माझा. तर याच्या पुढं जे काही माझे व्हिडिओज असतील त्याच व्हिडिओला मला वाटतं जवळपास 6 ते 7 सबस्क्रायबर पण आहेत. हळूहळू वाढती आहे प्रगती, म्हणून म्हणलं चला आता आणखीन एक व्हिडिओ तयार करावा आणि शेअर करावा. तर मी इथं येण्याचं एक 2-3 घटना आहेत माझ्या आयुष्यात घडलेल्या. कशी आले, का आले, तत्पूर्वी ते बरेच वेळा झाले माझं बोलून तुमच्याबरोबर, पण माझ्या आयुष्यातले मला आजच्या दिवसापर्यंत घेऊन येणारे प्रसंग पण तितकेच महत्त्वाचे आहेत असं वाटतंय, म्हणून तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तर झालं असं, मी ITI कॉलेजला हेअर अँड स्किन केअरच्या डिप्लोमाला होते. मला ह्या प्रसंगातून एवढं तुम्हाला सांगायचं आहे, जर कोणी महिला किंवा मुली काही विचार करत असाल आणि त्याला तिथं जर सोडून देत असाल तर प्लीज तसं करू नका. बघा, प्रयत्न करा, होईल आपोआप. तर मी विषयाकडे परत येते. माझं ITIला हेअर अँड स्किन केअरचं प्रशिक्षण सुरू होतं आणि तिथं थ्रेडिंग, आयब्रो करायचं होतं. आणि मग मॅडमनी 3 जणांचे ग्रुप केले होते. तर त्या 3 जणांच्या ग्रुपमध्ये मी एक होती. आणि त्याच्या अगोदर मला काहीच माहीत नव्हतं की बाबा पहिलं जे सेशन असते ते हार्ड जाते किंवा मग तिथं आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. एक साडी ड्रिपिंगच्या नंतर मला वाटतं त्यांनी तेच आयब्रो हे घेतलेलं, प्रॅक्टिकल घेतलेलं. मला रात्रभर झोप आली नाही त्या दिवशी. का? मी काय केलं, परत वारंवार माझ्या डोक्यात विचार यायला लागले, अरे बापरे, आता माझं काही खरं नाही. आणि मग मी थ्रेडिंग करू शकेल की नाही. माझं तर ITIला प्रवेश निश्चित झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर थ्रेडिंगच आहे आणि फेसचा तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि एखादी बाई मला एखादा एक्स्ट्रा हेअर जर रिमूव्ह झाला तर त्याबद्दल बोलेल का, किंवा मग तिला कुठली माझ्याकडून इजा येईल का, थ्रेड वगैरे लागेल का, असे असंख्य प्रश्न मनामध्ये होते. आणि झालं काय बघा, 10 वाजले. 10 वाजेपर्यंत काही मी झोपत नव्हती, पहिल्यापासून झोपत नाही, उशीरपर्यंत जागीच असते मी. 10 वाजले. 10 वाजल्यानंतर तेच मनामध्ये विचारचक्र सुरू होतं की बाबा चला आपल्याला उद्या थ्रेडिंग करायची. मॅडमने आता सांगितले की उद्या 3 ग्रुपमध्ये तू आहेस आणि तू करणार आहेस. तर ते करत असताना, म्हणजे ते विचार करत असताना मला वाटायला लागलं चला आता झोप येईल, मग झोप येईल, आपण नंतर झोपू. पण रात्रीचे 2 वाजले, झोप नाही आली. कारण भीती होती मनामध्ये की बाबा मी करू शकेल का नाही, मला येईल का नाही. मग 2 वाजल्यानंतर चला म्हणलं डोळे लावून घ्यावे आणि झोपावं, तरीही काही झोप यायचा पत्ता नाही. तर मग 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजता झोप आली. तर आवराआवरी घरची कामं करायची आणि कॉलेजमध्ये जायचं, हेच ठरलेलंच होतं. पण 5:30-6 वाजता उठली मी. 6 वाजता उठून आपलं काम आवराआवरी केली. फायनली सकाळ उजळली आणि मग 9:30चं कॉलेजचं टायमिंग, प्रेझेंटी वगैरे झाली. आणि प्रेझेंटी झाल्यानंतर एक क्लायंट आलं आणि क्लायंटला पहिला नंबर थ्रेडिंगचा माझा. मॅडमनी प्रॅक्टिकलला थ्रेड कसं पकडायचा किंवा मग बाकीच्या गोष्टी ह्या सांगितलेल्या, पण मी पहिल्यांदा थ्रेड पकडला आणि थ्रेडिंग करायला घेतली. मॅडमने ज्या सूचना दिल्या त्या फॉलो केल्या आणि भीत सगळेजण शांत बघत होते माझ्याकडं, पण माझं मन असं जीव थरथरत होता आणि जीव मुठीत घेऊन मी ती थ्रेडिंग पहिली केली होती. तुम्हाला एवढं सगळं सांगायचं आहे कशासाठी की बाबा तुम्ही जर अर्धवट करून सोडून देत असाल, पुढं जातच नसाल,
तर मग भीती असते मनामध्ये कुणाच्याही, माझ्याही मनामध्ये आहे. आणि हीच घटना नाही तर अनेक घटनांमध्ये भीती मनात भरलेली असते. तर फायनली थ्रेडिंग कंप्लीट झाली आणि मग मॅडमनी गुड म्हणून मला बोलल्या. त्यानंतरनं माझा आत्मविश्वास वाढला. तर मला ह्यातून एकच म्हणायचं आहे, क्षेत्र कुठलंही असू द्या, कुठल्याही क्षेत्रात जरी गेलात तरी तुम्ही जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी आहोत. दुसराही किस्सा तसाच आहे की बाबाच काय झालं होतं, त्याच कॉलेजमध्ये एक सावित्रीबाई फुलेंची जयंती होती आणि त्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीमध्ये आम्हाला पार्टिसिपेट करायचं होतं. तर मग कॉलेजमधून दुसऱ्या मॅडम आल्या आणि दुसऱ्या मॅडमनी विचारलं की तुमच्या कॉलेजमधून कुणी काही भाषण वगैरे करणार आहे का, पार्टिसिपेट करणार आहे का. तर मी लगेच उडी मारली, नाव दिलं माझं आणि पडले पश्चातापात. त्याचं कारण होतं की एकांकिका सादर करायची होती सावित्रीबाईंच्या फुलेंची, ह्याच्यासाठी मी नाव दिलेलं. आणि माझ्या मैत्रिणीनं ती एकांकिका नागपूरला आय थिंक 4-5 वर्षापूर्वी केलेली आणि ती जशीची तशी पण माझ्या लक्षात होती. तर मग जमवाजमव झाली, मैत्रिणीच्या मम्मीची साडी मागितली, लुगडं नऊवारी. आणि मग माझ्या ज्या क्लोज मैत्रिणी होत्या त्या काही ज्या दिवशी मला धीर द्यायचा त्या दिवशी काही आलीच नाही. आणि त्यानंतरनं मग काष्टा घालायचा होता, मला काही काष्टा शेवटपर्यंत जमलाच नाही. मग मी कसं तरी पेटीकोटवर आपलं पिनअप वगैरे केलं आणि स्टेजपर्यंत पोचली. ज्या कॉलेजमध्ये माझी काहीच ओळख नव्हती, मला कोणीच ओळखत नव्हतं. मी आपली यायची मागच्या दारानं हळूच, आपण गरीबाच्या लेकरासारखं बसायचं, काय सांगतील ते करायचं आणि निघून जायचं. मला कोणी ओळखत नव्हतं त्यावेळेला. मग तिथं सगळेजण जमलेले, प्राचार्य, बाहेरचे गेस्ट सगळेच. मला त्या दरवाजा अनाऊन्सिंग करेपर्यंत मला वाटत होतं की माझ्याच्याने होईल का नाही, की का कुठं आपली गाडी बंद पडते की बोलता बोलता. पण मन एकवटून, आत्मविश्वास एकवटून दारापर्यंत गेली, दारापासून स्टेजपर्यंत आली आणि स्टेजपासून पुन्हा मस्त सुरुवात झाली आणि एंड पण तसाच सुपअप झाला. त्या रात्रीसुद्धा मी एक रात्रभर जागली होती. ध्यास जो असतो ना मनाला माणसाच्या, तो कुठंतरी यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच घेऊन जातो, हे मला यातून सांगायचं आहे. ती स्क्रिप्ट जशीच्या तशी कुठेही मिस न करता एक एक शब्द आठवून पूर्ण ती बोलली गेली त्या एकांकिकेमध्ये. आणि त्या एकांकिकेचा एंड झाल्यानंतर लोकांना हे पण कळलं नाही की बाबा शेवट झाला आहे की नाही ह्या एकांकिकेचा. आणि नंतर माझ्यावर बेस्ट विशेष, मला आणखीन तो दिवस आठवतो आहे कारण मी असे क्षण कधी विसरत नाही. मला कोणी पैसे दिले पॉकेटमध्ये घालून, तर कोणी बेस्ट विशेषचे लिहून दिलं. एका तर प्राध्यापकानं मला खूप सुंदर असं ते लिहून दिलेलं, एक 4 वाक्य. आणि मग त्याच्यानंतर असं म्हणतात ना, पब्लिश व्हायला वेळ नाही लागत माणसाला, पब्लिसिटी लवकर होते जर तुम्ही चांगलं काही करायचा प्रयत्न केला तर. आणि मग त्याच कॉलेजमध्ये आमच्या सरांचे मित्र होते, वैरागे सर. तर त्या वैरागे सरांनी पण मला ते कधीच बोलले नव्हते त्या कॉलेजमध्ये. माझं ॲडमिशन झाल्यापासून ते फार शेवटपर्यंत ते कधी बोललेच नाहीत. पण त्या दिवशी ते स्वतः आले आणि त्यांनी मला अभिनंदन केलं. हा एक माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग आहे. आणि त्यानंतरनं आपली जर्नी, 1 वर्ष अगोदर एक चॅनल काढलेलं आणि त्यानंतरनं मग ते चॅनल काढत असताना काढलं, 2च व्हिडिओ टाकले आणि 1 महिना कॅमेरा समोर धरला की आपली हवा वश गेलेली असायची. मला खरं आता मस्त हसायला येतं, पण केला प्रयत्न. 1 महिना सतत मी कॅमेरासमोर धरायची आणि माझे जे शब्द आहेत तेच मला आठवायचे नाहीत. आणि मग मी म्हणायचं चुकलं माझं, चला पुन्हा प्रयत्न करू. तिथंच तो व्हिडिओ डिलीट करायचा आणि पुन्हा नव्यानं सुरू.
पुन्हा आणखीन काहीतरी एक्सप्रेशन वगैरे नाही, चांगलं आलं चला जाऊ द्या आता नंतर करू, चला आत्ता नाही होईल ना तर मग नंतर बघू, हे असं करत 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 बघा मी 25 सप्टेंबरपर्यंत माझं हे सुरू राहिलं. तर हे जे 2-3 प्रसंग आहेत की नाही ते खरंच मला वाटतं अपयशाचे म्हणता येणार नाहीत. त्यामध्ये थोडंफार यश माझं दडलेलंच आहे. कारण आज जी आहे आत्ताचा जो क्षण आहे माझ्यासाठी, त्या अपयशामुळेच मी इथं आज आताचं तुम्हाला 1-2 शब्द बोलायला लागली आहे. तर मला त्यातून हेच सांगायचं आहे की बाबा जे कठीण प्रसंग आहेत ना, ते कठीण प्रसंगच आपल्याला यशाकडे घेऊन जातात. आणि जर कठीण प्रसंगच आले नाहीत आयुष्यामध्ये तर मग नाही होत काहीही आपल्याकडून. तर लवकरच मी रेसिपीचं सुरू करणार आहे आणि रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या माझ्या बघायला भेटतील. जे चॅनेलवरून माझा आवडीनं व्हिडिओ बघतात त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छाही. ते माझ्यासोबत जोडून आहेत. जे नवीन आहे, ज्यांना माझे चॅनल वगैरे माहीत नाही, सर्च केलं की स्क्रोल करतात किंवा ते बघत नाहीत, त्यांचंही अभिनंदन. तेही कधीतरी माझ्या व्हिडिओला येतील, लाईक करतील आणि शेअर करतील, सबस्क्राईब पण करतील अशी अपेक्षा. त्यानंतर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे हे छोटे छोटे मला जे प्रत्यक्षात घडलेले अनुभव होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेत. बघा तुम्हाला ते कसे वाटतात ते. तर चला या आनंदासोबत मी तुमच्यापासून निरोप घेते. बाय.